सर्व अच्युत गोत्री बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 142 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले तत्व सिद्धांत व आचार विचार प्रणालीवरती सत्संग घेत आहोत. अनेक विषयावरती आजपर्यंत आपण सत्संग घेतल्यानंतर नामधारक वासनिक भक्ती करत असताना त्यांच्या मनामध्ये जी न्यूनगंड आणि भीती निर्माण झालेली आहे, त्या अनुषंगाने त्यांच्या मनातला जो गैरसमज दूर व्हावा, त्या कारणाने आपण आचाराच्या अनुषंगाने चिंतन करत आहोत. खरं म्हणजे आपल्या मनामध्ये जी भावना निर्माण झालेली आहे की आचार परमेश्वरांनी जो सांगितलेला आहे तो आपल्यासाठी नाही, जे साधक अनुसरलेले आहे, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, सर्व संघ परित्याग केलेला आहे, त्यांनी तो करण्याचा विषय आहे. परंतु साधक म्हटलं की नामधारक येतो, वासनिक येतो, दीक्षित अवस्थेत असलेली व्यक्ती, अनुसरलेल्या अवस्थेत असलेली व्यक्ती, सर्वच साधक येतात. आणि म्हणून आपल्या मनामधला जो गैरसमज असेल, भीती असेल, ती काढून टाकण्यासाठी व त्या अनुषंगाने नामधारक वासनिकांनी विचार करून धर्म व धार्मिकतेकडे बघावं आणि तो करण्याचा प्रयत्न करावा. या अनुषंगाने आपण गेली अनेक सत्संगापासून चिंतन करत आहोत. परमेश्वरांनी सांगितलेले तत्व आणि सिद्धांत, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर या चार पदार्थाचं चिंतन केल्यानंतर, त्यांचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर, काही निर्णयाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेले जे विषय आहे, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये परमेश्वरांनी अनेक विषय सांगितले. असा कोणताही विषय नाही की जो परमेश्वरांनी या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेला नाही. जगामध्ये असे कितीतरी विषय आहे की जे आजपर्यंत आपण कधी ऐकले नाही, कधी बघितले नाही. परंतु खोलात जाऊन शोधण्याच्या अनुषंगाने जेव्हा आपण ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करतो किंवा त्यात जाऊन चिंतन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लक्षात येतं की असे एकही विषय परमेश्वराकडून सुटलेला नसावा. म्हणून आपल्या मनामधला जो गैरसमज आहे, न्यूनगंड आहे, तो निघून जाण्यासाठी आपण धर्माचा अभ्यास करावा, धर्माचं चिंतन करावं. आणि जोपर्यंत आपण अभ्यास आणि चिंतन करत नाही तोपर्यंत आपल्या मनातला जो गैरसमज आहे तो दूर निघून जाऊ शकत नाही. आपण धार्मिकता बघत असताना, धार्मिकता करत असताना अनेक वेळा असं ऐकतो की आपल्या हे तत्त्वज्ञानात नाही आहे, आपल्या सिद्धांतात नाही आहे, आपलं तुमचं ही जी विषय भावना निर्माण आपल्या मनामध्ये झालेली आहे ती ह्याच गैरसमजातून, याच अज्ञानातून झालेली आहे. कारण परमेश्वरांनी असा कोणता विषय ठेवला नाही की त्यावरती भाष्य केलं, त्यावरती स्पष्टीकरण केलं. पूजनीय महादयसा पूर्वश्रमीच्या 18 पुराण वेदशास्त्र त्यांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून कधीतरी परमेश्वराच्या सन्निधानात असताना सुद्धा ते ज्यावेळेस पुराण ऐकायला जायच्या आणि तिथं काही ऐकलं असेल, काही शंका असेल, त्या परमेश्वराकडे येऊन विचारायच्या. आणि मग परमेश्वर सांगतात की बाई तसं नाही, तुम्हाला मी येथून सांगतो. आणि त्याच्यावरती परमेश्वर भाष्य करायचे, स्पष्टीकरण करायचे. पण असे कितीतरी विषय आहे की जे आपल्या मनातून निघून गेलेले आहे. कर्मराटीमध्ये काही लोकांशी संपर्क केल्यानंतर, संवाद केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यांच्या मनामध्ये किती गैरसमज आहे, किती न्यूनगंड आहे, धर्माविषयी किती भीती आहे. देवता आणि परमेश्वरामध्ये, जीव आणि परमेश्वरामधला जो फरक आहे हे जाणत नाही. साधी साधी गोष्ट आपल्याला ती वाटते, परंतु बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून दिल्या जाते. ज्यावेळेस त्या जीवाचा पूर्वकर्माची जोड फळाला येते त्यावेळेस परमेश्वर कोणाच्या तरी निमित्तातून तो बोध स्वतः परमेश्वर देतात आणि त्यावेळेसच त्या जीवाला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर यातला फरक समजतो. आपण अभ्यासाला लागल्यानंतर धर्मात, धार्मिकता करत असताना जी स्वस्थता निर्माण झाली पाहिजे, ती स्वस्थता आपल्या मनामध्ये जर नसेल तर आपण योग्य पद्धतीने धर्म बघितलेला नाही, धर्म जाणलेला नाही, धर्म जोपासत नाही. कारण धर्माचं जो अभ्यास आहे, धर्माचं जे चिंतन आहे,
धर्माची जी धार्मिकता आहे ही जीवाला स्वस्थता निर्माण करून देणारी आहे, निर्भयतेकडे घेऊन जाणारी आहे. आणि ही स्वस्थता, ही निर्भयता जर आपण अनुभवत नसेल, ती आपल्या प्रत्ययास, आपल्या प्रचितीत येत नसेल, तर आपलं कुठंतरी चुकतंय हे साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कारण परमेश्वराने अशी कोणती गोष्ट सांगितली नाही. परमेश्वर समर्थ आहे आणि त्या समर्थवादातून परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला जर सांगितलेली आहे, जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान, ह्या व्याख्येमध्ये परमेश्वराने हे तत्त्वज्ञान जर बसवलेलं आहे, तरी आपल्या मनामध्ये अस्वस्थता का आणि कशासाठी, भीती का आणि कशासाठी, याचा जर विचार केला तर आपण कुठंतरी तिथं कमी पडतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग धर्म म्हणजे काय, धार्मिकता म्हणजे काय, यावरती अनेक सत्संगामध्ये आपण चिंतन जरी केलेलं असेल, अनेक सद्भक्तांनी त्यावरती प्रतिक्रिया देत असतात, त्यावरती आपण स्पष्टीकरण करत असतो. अनेक साधू संतांशी संवाद साधल्यानंतर काही गोष्टी ज्या समजलेल्या असतात, शास्त्रामध्ये परमेश्वराने प्रकरणवाशातून, लेळेतून ज्या सांगितलेल्या असतात, त्याचं आपण चिंतन करतो. पण कधीकधी आपल्याला दृष्टांताच्या माध्यमातून या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. अशोक सम्राट नावाचे राजे होऊन गेले, हे आपण कुठंतरी इतिहासामध्ये ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. आणि त्यांच्या मनामध्ये एक महत्त्वाकांक्षा निर्माण होते की मी सर्व जग जिंकावं. आणि त्या जग जिंकण्याच्या अनुषंगाने, महत्त्वाकांक्षेने ते आपलं सैन्य घेऊन निघतात, प्रत्येक राज्यावरती आक्रमण करतात. ते जिंकल्यानंतर पुढच्या राज्यावरती जातात, ते जिंकल्यानंतर पुढच्या राज्य, असं जग जिंकण्याच्या उद्देशाने सम्राट अशोक बाहेर पडलेले आहे. चक्रवर्ती राजा होण्याच्या उद्देशाने बाहेर पडलेले आहे. आणि असाच प्रवास करत असताना एका जंगलातून ते जात होते. जंगलातून जात असताना आता राजा म्हटल्यानंतर ज्या त्या राज्यात जातील तिथले लोक राजाच्या स्वागतासाठी येत होते, त्यांना मुजरे करत होते, त्यांना भेटी देत होत्या. परंतु ही सवय त्या राजाला झालेली असल्या कारणाने त्या जंगलातून जेव्हा ते जात होते, तेव्हा एक साधू बाबा की ज्यांनी सर्व संग त्याग परित्याग केलेला एक संन्यासी आहे, की जे एका झाडाखाली निवांत परमेश्वराचं स्मरण चिंतन करत होते. अंगावरती कपडा नाही, बसायला कोणत्या प्रकारची अशी गादी नाही, कोणत्याही प्रकारचं भौतिक जे सुख आपल्याला लाभतात अशा वस्तू तिथं नाही. परंतु आपल्या आपल्या चिंतनामध्ये मग्न आहे. कशाची भीती नाही, कोणत्या विचाराची अस्वस्थता नाही. हे राजाला जात असताना राजाने ते बघितलं आणि त्या राजाला ती सवय झालेली होती की ज्यावेळेस राजे प्रवास करतो तेव्हा कुणीही पुढं आलं तर लगेच येऊन मुजरा करायचं, देवा राजाचं स्वागत करायचं. परंतु त्या संन्यासी बाबांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता त्यांनी त्या राजाच्या त्या प्रवासामध्ये एवढे सैन्य घेऊन चाललेलं असताना ते रथ, घोडे, हत्ती त्यांच्याकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही. ते आपल्या आपल्या चिंतनात मग्न होते. त्या राजाला खटकलं, त्याचा युगो जो आहे, जे अज्ञान आहे ते उफाळून आलं आणि त्याला राग आला. राजा सर्व ताफा थांबवतो, स्वतः ज्या हत्तीवरून, अंबारीवरून जात असताना तो खाली उतरतो. सारे सैन्य बघत असतात, घाबरतात की आता काय होईल. या साधूंनी चुकी केली, या संन्याशांनी चुकी केली. समोर येऊन राजाला मुजरा करून किंवा स्वागतासाठी हात जोडलेत असते तर काय फरक पडला असता. कारण साऱ्या जगाला जिंकण्याचं महत्त्वाकांक्षा घेऊन निघालेला राजा, त्याच्या मनामध्ये जर असे राग आला, खट्टू आला तर तो काही करू शकतो हे सैनिकांना माहीत होतं. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते. तो राजा त्या साधूबाबाच्या समोर उभे राहतात, तरी त्या साधूबाबांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. आपल्या आपल्या चिंतनात, आपल्या आपल्या स्मरणात परमेश्वराच्या मग्न आहे. आणि मग तो राजा त्याच्या समोर उभा राहिल्यानंतर तो राजाच बाबाला विचारतो की बाबा तुम्ही मला ओळखता का. राजा म्हणतो नाही ओळखत. कोण आहे तुम्ही. मी सम्राट अशोक. तो बाबा म्हणतात सम्राट अशोक, बरं मग. पण मी साऱ्या जगाला जिंकण्यासाठी बाहेर पडलेलो आहे.
त्याला वाटलं आपलं नाव सांगितल्यानंतर, आपली महत्त्वाकांक्षा सांगितल्यानंतर ह्या बाबावरती परिणाम होईल, हे उठतील, मला मुजरा करतील. परंतु बाबांवरती कोणत्या प्रकारचा परिणाम झालेला राजाला दिसला नाही. उलट राजा आश्चर्यचकित झाला. राजाला अपेक्षित होतं का त्यांना आश्चर्य व्हावं नाव सांगितल्यानंतर, परंतु तो राजा त्यांना सांगत होता, स्वतःची ओळख सांगत होता. ती ओळख ऐकूनही साधूबाबांवरती कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही. अत्यंत निर्भयपणे, स्वस्थतेने परमेश्वराचं स्मरण चिंतनामध्ये बसलेले संन्यासी. तर राजा ज्यावेळेस त्यांना सांगतो की मी सर्व जग जिंकण्यासाठी बाहेर पडलेलो आहे, हे राज्य जिंकलं, ते राज्य जिंकलं, ह्या राजाला कैद केलं, त्या राजाला कैद केलं, आणि सारे राजे माझ्या दिमथीला आता माझ्याबरोबर आहे, आणि अनेक राज्य मला आता जिंकायचे, मी सर्व जग जिंकणार आहे, चक्रवर्ती राजा होणार आहे. तर बाबाला शंका आली, प्रश्न आला की हे मला का सांगताय? आणि म्हणून त्यांनी प्रतिप्रश्न केला, म्हणे राजा तुम्ही महत्त्वाकांक्षा घेऊन बाहेर पडले आहे, अनेक राज्य जिंकले, अनेक राज्य जिंकणार आहे, चक्रवर्ती राजा तुम्ही होणार आहे, चांगली गोष्ट आहे म्हणे, पण त्यानंतर पुढे काय? म्हणे तू चक्रवर्ती राजा होशील यात काही शंका नाही, तू अनेक राज्य जिंकले, अनेक राज्य जिंकशील, पण त्यानंतर काय? तो राजा म्हणतो जोपर्यंत मी पूर्ण चक्रवर्ती राजा होत नाही तोपर्यंत माझ्यामध्ये स्वस्थता निर्माण होणार नाही. मी पूर्ण राज्य जिंकल्यानंतर, चक्रवर्ती राजा झाल्यानंतर, पूर्ण जग जिंकल्यानंतर मग मी मात्र स्वस्थतेने बसेल, शांत बसेल, मस्तपैकी बसेल. ते साधू महाराज, ते संन्यासी हसतात. राजाला राग येतो, आणि ते संन्यासी मग राजाला सांगतात की अरे बाबा मी आज काय करतोय, आत्ता काय करतोय, मी तर मस्तच बसलेलो आहे, स्वस्थतेने बसलेलो आहे, सुखाने बसलेलो आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपण कुठंतरी चुकतोय. मग राजाने त्यांना निरूपण केलं की आपले खरे शत्रू आपले इंद्रिय आहे. या इंद्रियाला जोपर्यंत तू जिंकत नाही तोपर्यंत तुझ्या मनामध्ये स्वस्थता निर्माण होऊ शकत नाही. तू सारा राज्य जिंकशील, परंतु उपभोगण्यासाठी तू राहशील का? ते इंद्रियांचा जो अभिलाषा, जो मोह आहे, यात जर तू अडकलेला असेल तर सर्व राज्य जिंकूनही, साऱ्या जगाचा सम्राट होऊनही तू अस्वस्थ राहशील. आणि म्हणून सम्राट राजांनी इतिहास आपण बघितलेला आहे. युद्धामध्ये अनेक मेलेले सैनिक त्यांनी बघितले, त्यांच्या मनावरती परिणाम झाला आणि ते त्याग करतात. सर्व राजवैभवाचा त्याग करून परमेश्वराच्या स्मरणाला निघून जातात. सांगण्याचं तात्पर्य आपल्या मनामध्ये जी स्वस्थता आहे, जी निर्भयता निर्माण होण्यासाठी धर्म हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि धर्म म्हणजे काय हे बघत असताना जर आपण बाह्य अंगाने आपली धार्मिकता करत असेल, या विधीत कर्मकांडात जर अडकलेला असेल, तर आपल्या मनामध्ये जी परमेश्वराने सांगितलेली जी स्वस्थता आहे, जी निर्भयता आहे, ती प्राप्त होऊ शकत नाही. आपण कर्म करतो आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून, आपल्या विचाराच्या, आपल्या बुद्धीच्या माध्यमातून, आणि परमेश्वराने नेमकं ती बुद्धी, ती विचारधारा, ती प्रगल्भ, ती बोल्ड करायला लावलेली आहे. आपलं अंतःकरण शुद्ध करायला लावलेलं आहे. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मग परमेश्वराचं स्मरण चिंतनामध्ये जो साधक बसेल त्यावेळेस त्याला स्वस्थता लाभेल. आपण धार्मिकता करतोय, परंतु अस्वस्थते व्यतिरिक्त आपल्या धार्मिकतेमध्ये आपल्याला काही दिसत नाही. अनेक लोक प्रतिक्रिया देतात, प्रश्न विचारतात, मी हे धार्मिकता करतो, ती धार्मिकता करतो, मग मला हे भेटत नाही, मला ते भेटत नाही, हे असं का व्हावं, माझ्याकडून काही चुकतंय का? एक भय निर्माण होतं आहे. त्या भयाच्या माध्यमातून आपण आपली धार्मिकता करताना जेव्हा बघतो जगामध्ये, तेव्हा आपल्या लक्षात येतं का आपलं काहीतरी कुठंतरी चुकलेलं आहे. आणि ह्याच भयाचा काही लोक फायदा उठून धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा, कर्मकांड पसरवायचं पण काम करतात. जोपर्यंत तुम्ही निर्भय होत नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये स्वस्थता निर्माण होणार नाही. आणि हे निर्भयतेचं जे औषध आहे, त्याच्यावरती जो उपाय आहे, ते म्हणजे ज्ञान आहे. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान तुम्ही जसं आहे तसं जर समजून घेतलं, जाणून घेतलं, तर ती नक्कीच ती निर्भयता तुमच्या मनामध्ये प्राप्त होईल. आणि ती निर्भयता आणि ती स्वस्थता प्राप्त झाल्यानंतर आपण योग्य पद्धतीनं धार्मिकता केली, योग्य पद्धतीनं धार्मिकता करत आहोत, योग्य रस्त्यावर आहोत,
असं तुम्ही प्रमाणबद्ध स्वतःच्या मनाला सांगू शकता. पण खूप काही धार्मिकता करायची, परंतु डोक्यात काहीच नसेल, मन शुद्ध नसेल, बुद्धी प्रगल्भ नसेल, तर त्या धार्मिकतेला काही अर्थ नाही. आणि म्हणून आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. या गोष्टी आपल्या चिंतनात सर्वात जास्त असल्या पाहिजे. परंतु आपल्या चिंतनात जे असायला पाहिजे ते नसतं आणि बाकीच्या गोष्टीवरती आपला जास्त भर असल्यामुळं आपण परमेश्वराचे तत्त्वज्ञान आहे जसं आहे तसं जर जाणत नसेल, तर त्या बाकीच्या असलेल्या गोष्टींवरती जो भर आहे आपला, तो काही कामाचा नाही, तो काही उपयोगाचा नाही. आणि त्या अनुषंगानेच आपण या धार्मिकतेचं, या धर्माचं, तत्त्वज्ञानाचं किंवा आचाराचं चिंतन करत आहोत. मागील सूत्र आपल्या विकार विखो न सेवावा, म्हणजे मानसिके, शारीरिके, बौद्धिके विकार जो आहे तो उपभोगू नये. असं म्हटल्याने खरंच विकार उपभोगता येणार नाही का? नाही, एवढं सोपं नाही आहे ते. कारण मनामध्ये विचार येतच राहतात, बुद्धीमध्ये विचार येतच राहतात. आपलं हे जे मन आहे, आपली जी बुद्धी आहे, शास्त्रही सांगतं आणि सायन्स पण सांगतं की एका मिनिटात 62,500 विचार आपल्या मनामध्ये येत राहतात आणि विचार जात राहतात. आपल्याला समजत पण नाही. आपण स्मरण करत असतो, देवपूजा करत असतो, सत्संग ऐकत असतो, तरी आपली ती विचाराची शृंखला चालू असते. ते विचार थांबवणं एवढं सोपं नाही. आणि त्या विचारामध्ये 99% विकाराचे विचार असतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, हे करायचं राहिलेलं आहे, ते करायचं राहिलेलं आहे. या भौतिक जगात जगत असताना त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये विचार मात्र येणं एवढं सोपं नाही. ऊर्ध्वगतीचा म्हणजे परमेश्वराच्या चिंतनाचा, धर्माचा, तत्वाचा, सिद्धांताचा, सत्संगाचा विचार आपल्या मनामध्ये किती वेळा येतो, किती वेळ तो रेंगाळतो, किती वेळ त्याचं आपण चिंतन करतो, याचं जर आपण चिंतन केलं तर उत्तर मात्र शून्य असेल. आणि हाच परिणाम, हाच उद्देश किंवा हाच बदल परमेश्वराला अपेक्षित आहे की ऊर्ध्वगतीचा विचार करावा, धर्माचं चिंतन करावं, तत्वसिद्धांताचं चिंतन करावं, आचाराचं चिंतन करावं. आणि हे करत असताना मात्र मग तो जीव, तो साधक खऱ्या अर्थाने परमेश्वर भक्तीला लागतो. कारण अनादि आयुष्ययुक्त असलेला जीव, मतित्रयानं बरपटलेला जीव, अनंत दोष त्या जीवामध्ये आहे. आणि असं असताना त्यांनी ऊर्ध्वगतीचा विचार करणं एवढं सोपं नाही, ते नैसर्गिक नाही आहे. आणि त्याला ती सवय लावावी लागेल. त्या सवयीतून मग तो नैसर्गिकपणे जेव्हा धर्माचा, तत्वाचा, ऊर्ध्वगतीचा विचार करायला लागेल, स्वभावत त्याचं ती विचारधारा निर्माण होईल, त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये निर्भयता आणि स्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणून विकार विखो न सेवावा इतकं सोपं नाही. यातून बाहेर पडणं इतकं सोपं नाही. सतत ते विचार आपल्या मनामध्ये येत असताना त्याला बाहेर आपल्याला काढावं लागेल, खुंटून काढावं लागेल. हे मन चंचल आहे. ते मन चंचल असताना त्याला ताब्यात निर्माण करणं, त्याच्यावर संयम ठेवणं आणि सतत परमेश्वराचं तत्वसिद्धांताचं चिंतन करणं हे चांगल्यांना जमत नाही, जमू शकत नाही. परंतु तो प्रयत्न जर केला तर नक्कीच परमेश्वराचं साह्य होतं. प्रथम जो उल्लेख आहे, प्रथम जो विचार आहे, तो मनामध्येच येऊन नाही दिला, आल्यानंतर बरोबर तो थांबवला तर नक्कीच त्याच्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. आणि हा इंद्रियांवरती, हा विचारांवरती, मनावरती, बुद्धीवरती संयम म्हणजे खरी धार्मिकता आहे. आणि ती धार्मिकता निर्माण करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची अत्यंत गरज आहे. ज्ञान असल्याशिवाय त्या गोष्टीवरती स्वस्थता किंवा निर्भयता निर्माण होऊ शकत नाही. आणि भीतीनं निर्माण करून, अस्वस्थतेने निर्माण केलेली जी धार्मिकता आहे ती धार्मिकताच नाही. त्या धार्मिकतेच्या नावाखाली एक भास आपल्याला निर्माण होतो आहे का मी हे करतो आहे, मी ते करतो आहे. पण भीतीपोटी करत असाल, अस्वस्थपणे करत असाल, हे केलं नाही तर मग माझं काय होईल, हे नाही केलं तर मला ते भेटेल की नाही, ह्या उद्देशाने जर करत असाल तर त्या धार्मिकतेला काही अर्थ नाही. कारण ते दृष्टपुर आलं सर्व आणि ती परमेश्वराची धार्मिकता होऊ शकत नाही. परमेश्वराने धार्मिकतेमध्ये जी स्पष्टता, पारदर्शकता ठेवलेली आहे, तत्त्वज्ञानामध्ये जी पारदर्शकता ठेवलेली आहे, ती कुठेही तुम्हाला दिसणार नाही, कुठेही आपल्याला पाहायला भेटणार नाही. आणि म्हणून तत्त्वसिद्धांताचं जे चिंतन आहे हे सतत आपलं असलं पाहिजे. कधीतरी दृष्टांत वाचन करा, कधीतरी सूत्रपाठ वाचन करा, कधीतरी लीळा वाचन करा, कधीतरी सत्संग ऐका,
कधीतरी हेच सूत्र असंच का सांगितलं, त्याचं प्रकरणवश असं आहे, तर त्यातून खरंच हाच अर्थ निघतो का, याचं चिंतन करा. त्याच्यातून काहीतरी वेगळा अर्थ आपल्याला समजेल. सूत्रपाठ जितक्या वेळा वाचायला सुरुवात कराल तुम्ही, जितक्या वेळा वाचाल तितक्या वेगळा अनुभव, वेगळी अनुभूती, वेगळी प्रचिती तुम्हाला प्राप्त होईल. तसंच श्रीमद भगवद्गीतेचं आहे. श्रीमद भगवद्गीता समजून घेणं एवढं सोपं नाही. संस्कृत आपण कधी शिकलेलो नसतो, कधीतरी केव्हा तरी कोणाकडून तरी समजून घेऊन आपण पाठांतर केलेलं असतं, परंतु त्यातला जो अर्थ आहे तो अत्यंत मोठा आहे, बोल्ड आहे. तो शब्दाशा फोड करून आपल्याला समजून घेणं एवढं सोपं नाही. म्हणून तर परमेश्वराची कृपा आहे का त्याच्याही पुढचं तत्त्वज्ञान आपल्याला बोलीभाषेत मराठीत परमेश्वराने उपलब्ध करून दिलं. आणि तरीही आपल्याला जर समजत नसेल तर मात्र मग गीता कशी समजणार. म्हणून सूत्रपाठचं आपण चिंतन करत आहोत. पुढचं सूत्र आहे अत्यंत महत्त्वाचं, धीरवीरा व्हावे. आपण कधी केव्हाही संकट आले, अडचणी आल्या, आपले मित्र असेल, आपले नातेवाईक असेल, यांना कधीतरी आपण म्हणतो नाही नाही धीर धर, होईल, चांगलं होईल, काही अडचण नाही येणार, काही घाबरू नको. परंतु इतकं सोपं आहे का सांगितलं आणि लगेच धीर त्याच्यामध्ये निर्माण होतो? इतकं सोपं नाही. कारण तो धीर जो आहे, ती हिंमत जी आहे ती आतून निर्माण होत असते, आतून प्राप्त होत असते. आणि ती आतून प्राप्त होण्यासाठी, तो धीर निर्माण होण्यासाठी, त्याचा अनुभव, त्याची अनुभूती, त्याची प्रचिती घेण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज असते. संकट येतात, संसारात असतो आपण, आपल्या कामात असतो, आपण पूर्वकर्माने ते जोडलेले असतात. कधीतरी अडचणी येतात, त्या अडचणीमध्ये एवढे संकट येतात की आपण घेरून जातो आणि काय करावं संभ्रमावस्थेत जातो. तेव्हा मात्र आपण धर्म सोडण्याचा सुद्धा विचार करतो की एवढं करतोय मग माझ्यावर का संकट यावं. आणि परमेश्वराने तीच आपल्याला सूत्रातून अत्यंत महत्त्वाचं हे सांगितलेलं आहे. परमेश्वर निरूपण करत असताना अचानक सांगतात की परमेश्वर प्राप्त करणे जीवाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. कोणताही जीव परमेश्वर प्राप्त करू शकत नाही, कारण तो दोषी आहे. तो कोणत्या तरी दोषामध्ये, मार्गद्रोही, गुरुद्रोही, अनेक अशा दोषामध्ये, द्रोहामध्ये अडकलेला असल्यामुळं तो निर्दोष होऊ शकत नाही, निर्दोष असू शकत नाही. आणि म्हणून त्याला परमेश्वर प्राप्त होणं शक्य नाही. निरूपण संपलं. आचार्यांना खूप दुःख झालं की जर मला देव जर प्राप्त होत नसेल तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून बाजूला जाऊन रडायला लागतात, दुःख करायला लागतात. आणि मग परमेश्वर त्यांना जाऊन सांगतात, त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात की धीराचं व्हावं. अयोग्य जीवाला मीच योग्य करतो आणि परमेश्वर प्राप्तीला घेऊन जातो. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत चला. आज्ञाप्रती पालन करणं हे आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं तत्त्व, हे जर आपण पाळलं तर नक्कीच परमेश्वर प्राप्त होऊ शकतात. आणि म्हणून धीरविराव व्हावे. अंगावर शत्रूचे अनेक घाव आहे जे लागल्या जातात संसारामध्ये, संकट असतात, अडीअडचणी असतात. परंतु ही संकट जे आहे हा युद्धाचा एक प्रसंग असतो. संसार हे एक युद्धच आहे, खूप मोठं संकट आहे, अडचणी आहे. परंतु आज आपण ते सांगणं एवढं सोपं नाही आहे ना, आपण ते अनुभवत असतो. कधी कधी वैतागूनही जातो, परंतु ते त्याग करणं एवढं सोपं नाही, कारण त्या मोह मायेत आपण पूर्ण अडकलेलो आहे. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही की आपण त्या लगेच प्राप्त करू शकू. एखादा सैनिक असतो, तो युद्ध लढताना, युद्ध करताना त्याच्यावरती अनेक घाव पडत असतात, परंतु तो निकराने युद्ध जिंकण्यासाठी लढत राहतो. त्याच्या मनामध्ये त्यांनी पक्क ठाम केलेलं असतं की धीर धरून, हिंमत धरून विजय आपलाच होईल, हा आत्मविश्वास ठेवून होकारात्मक विचार करून तो लढत असतो. त्या पद्धतीने आपण सुद्धा परमेश्वर भक्ती करत असताना, परमेश्वर धार्मिकता करत असताना, तत्व सिद्धांत, आचार विचाराचा विचार करत असताना आपण होकारात्मक राहिलं पाहिजे की संकट येतील, अडीअडचणी येतील, आचार आपल्याच्यानी पूर्णपणे परमेश्वराने सांगितलेला तो आपण करू शकू का नाही शंका आहे. परंतु जर परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान आपण जसं आहे तसं जास्तीत जास्त पाळण्याचा जर प्रयत्न केला तर परमेश्वराचं सहाय्य होतं. आणि आपल्या तत्त्वज्ञानामध्ये परमेश्वराने सांगितलेली जी होकारात्मक विचारधारा आहे ही पूर्णपणे ठासून भरलेली आहे.
कितीतरी साधक वासनिक वर्ग आहे की जे मला प्रश्न विचारतात की परमेश्वरांनी सांगितलेले तत्त्वज्ञान आपल्याच्यानी पूर्ण होऊ शकत नाही. आणि जे परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे ते आपण जसं आहे तसं पाळण्याचा प्रयत्न करतो. त्याग करतात, कोणी संन्यास घेतात, जितकं जमेल तितकं आचार करतात. म्हणून परमेश्वरांनी सांगितलेला जो पुनःसंबंध आहे, पुनःसंबंधानंतर सांगितलेलं जे तत्त्वज्ञान आहे की शाब्दज्ञान, शाब्दज्ञानातून मग अपरोक्ष ज्ञानात जातो, सामान्य ज्ञानात जातो, विशेष ज्ञानात जातो, मग अनादि अविद्येचा छेद परमेश्वर करतात, मग परमेश्वराचा आनंद प्राप्त होतो. हे खरंच शक्य आहे का आणि हे खरंच आहे का, अशी शंका अनेक साधक कधीतरी संवादातून सत्संगामधून विचारत असतात. आणि मलासुद्धा त्या प्रश्नाचं आश्चर्य वाटतं की अशी शंका यांना काय यावी. तर कलियुगामध्ये आपण जगत असताना हे कलियुगाचेच परमेश्वर अवतार, खूप जास्त वर्ष नाही झाली, 850 वर्ष झालेले परमेश्वर अवतार झाला. त्या अवतारांनी वाडोवेडी फिरून हे तत्त्वज्ञान सांगितलं. समोर जे साधक आहे त्या साधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन सांगितलं. आणि अशी कोणतीच गोष्ट नाही का ती सांगितली नाही, नुसती सांगितलीच नाही तर ती दाखवली पण आहे. परमेश्वराच्या अवताराचे प्रकार, त्याच्या पद्धती, देवतावर्ग, तो देवतावर्गाची ती सामर्थ्य, परमेश्वराचं सामर्थ्य आणि परमेश्वराच्या अनेक लीळेमधून परमेश्वरत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अनेक लीळा आहे अशा. मग आचार्यांच्या नंतरच्या काळसुद्धा परमेश्वराच्या आपल्या स्मृतीस्थळामध्ये येतो. 22 नंतरचा काळ येतो. असे कितीतरी साधक आहे की जे परमेश्वर प्राप्तीला गेलेले आणि आचार्य ते प्राप्तीला गेलेले म्हणून त्यांच्या पट्टीवर जाऊन बसतात की इथं यांना देव घ्यायला आले. असे कितीतरी प्रसंग आहे, अशी कितीतरी स्मृती आहे. असं असताना आपल्या मनामध्ये ही शंका काय यावी. खरं म्हणजे आपल्यावरती विश्वास नाही, दुसरा परमेश्वराच्या समर्थवादावरती विश्वास नाही. आणि याचं कारण आहे ज्ञानाचा अभाव. जे जसं आहे तसं उमटलं पाहिजे, जसं आहे तसं जाणलं पाहिजे, जसं आहे तसं लक्षात आलं पाहिजे. परमेश्वरांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, आत्ताचं आहे. आणि आत्ता सांगून जर आपल्या मनामध्ये शंका येत असेल तर नक्कीच आपण कुठंतरी कमी पडतोय आणि आपण परमेश्वर प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून मी आत्मविश्वासाने त्यांना सांगतो की 100% धीरविराव होय, परमेश्वर प्राप्त होणार, परमेश्वर प्राप्त होतो. हे अनेक साधकांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे. स्मृतीस्थळामध्ये असे देह क्षापणारे असे कितीतरी साधक आहे. नाथ नागाईसा असेल, वैराग्यदेव असेल, दत्ते गोपाळदास असेल, असे कितीतरी साधक आहे का त्यांनी देह क्षपून परमेश्वराला प्राप्त केलं. कितीतरी स्मृतीच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी आपल्यापर्यंत पूर्वजांनी आपल्याला पोहोचवल्या आहे. परंतु ह्या मनात शंका येण्याचं कारण आपल्या मनामध्ये धीर नाही आहे, हिंमत नाही आहे. आणि तर अज्ञान धर्माचं असल्यामुळं ते प्रचितीला येत नाही. आणि प्रचितीला नाही येणारी गोष्टीविषयी नक्की शंका निर्माण होत असते. तात्विक शंका असावी, परमेश्वरावरती शंका घेणारी शंका नसावी. आचार असेल, विचार असेल, तत्वसिद्धांत असेल, सूत्र असेल, दृष्टांत असेल, यावरची शंका की मला नेमकं हे समजलं नाही आणि असं असेल तर ते कसं, ही शंका वेगळी. आणि खरंच परमेश्वरनी जे सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे ते पाळल्यानंतर परमेश्वर प्राप्त होईल की नाही ही शंका, ही गोष्ट वेगळी. परमेश्वराच्या समर्थवादावरती जर आपली निस्सीम निष्ठा असेल तर या शंका आपल्या मनामध्ये यायला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठीच परमेश्वरांनी हे सूत्र सांगितलं, धीरविराव होय, धीराचं व्हा. आपणही संसारामध्ये संकट अडी अडचणीच्या वेळेस आपण सांगत असतो, आपण सुद्धा आपल्याला मनात सांगत असतो का धीर हो, आज नाही तर उद्या होईल, आशावाद आपण आपल्या मनामध्ये जागवत असतो. आणि म्हणून या इंद्रियाच्या माध्यमातून होणारे जे संकट आहे, जे अडीअडचणी आपल्या मनावरती, आपल्या बुद्धीवरती, आपल्या आचारा विचारावरती, त्यागावरती हे सतत अटॅक करत असतात, घाले घालत असतात. आणि तो युद्धाचा प्रसंग आपल्या सतत राहत असतो. आपणच आपल्याबरोबर लढत असतो, कारण आपण आपल्या इंद्रियांबरोबर लढ नाही. जे देवाने सांगितलेलं नाही आहे ते आपल्याला करायला आपली इंद्रिय भाग पाडतात. आणि त्याच्यावरती संयम ठेवायचा म्हणजे त्यांच्याबरोबर लढायचं आहे, त्यांच्याबरोबर युद्ध करायचं आहे. हा युद्धाचा प्रसंग आपला सतत आपल्या मनामध्ये आपण बाळगत राहिलो आणि त्याच्यावरती फाईट करत राहिलो. जेव्हा इंद्रिय आपल्या ताब्यात येतील, आपला संयम त्याच्यावरती निर्माण होईल
आणि त्या पद्धतीनं जर आपण आपली अवस्था निर्माण जर केली तर नक्कीच परमेश्वराची प्राप्ती आपल्यासाठी एक आभास किंवा भ्रम असं असू शकत नाही. ते एक सत्यता आहे. म्हणून परमेश्वराने सांगितलेलं सूत्र हे आपल्याला खूप मोठं प्रेरणा, खूप मोठं बळ देऊन जातं. धीरवीर होय, धीराचं होय. कधी अडीअडचणी येतील, संकट येतील, आचार करताना, त्याग करताना कळत नकळत आपल्याकडून काही चुका पण धार्मिकतेमध्ये घडत असतात. त्यावेळेस हे सूत्र जर आपण आठवलं, तो प्रसंग जर आठवला तर नक्कीच आपल्याला एक बळ निर्माण होतं. आणि म्हणून आपण सतत चिंतन केलं पाहिजे. अखोरी आबोटी जन्म परमेश्वराशी द्यावावे. अखोरी आबोटी जन्म परमेश्वराने सांगितलं तो परमेश्वराला दिला पाहिजे. विकाराने खोरला नाही आणि विकल्पाने स्पर्शिला नाही. विकार आणि विकल्प अस्तिपरीच्या पहिल्याच सूत्रामध्ये परमेश्वराने विकार विकल्प शून्य. आणि सर्वात मोठा दोष जीवाला लागलेला आहे, जीवाचे दोष आहे. आणि आपण जीवाचे ह्या सत्संगामध्ये यावरती खोलवरती चिंतन केलेले. विकार म्हणजे काय, विकल्प म्हणजे काय. तो विकार आणि विकल्पा व्यतिरिक्त परमेश्वर म्हणतात हा तुमचा जन्म आहे, तुम्ही मला जर दिला तर मग मी तुम्हाला कुठं घेऊन जाईल. आता विकाराव्यतिरिक्त आणि विकल्पाव्यतिरिक्त परमेश्वराला जीवन देणं एवढं सोपं नाही आहे. कारण आपण 8 वर्ष पूर्ण झालं आपलं तिथूनच विकार आणि विकल्प सुरू होऊन जातो. अभिलाषा या संसाराच्या प्रपंचाच्या आपल्या सतत मनामध्ये वाढत राहतात. जसजशी अवस्था बदलेल तसतसे त्याच्या अभिलाषा वेगवेगळ्या बदलत राहतात, वाढत राहतात. परंतु ज्या वेळेस आपल्याला समजलं, कळालं, ज्यावेळेस आपण त्याग केला तेव्हापासून परमेश्वराने अपेक्षा केली की आता तरी इथून मागे तू काय भोगलं ते भोगलं, काय केलं ते केलं. परंतु जेव्हा तू फक्त परमेश्वर मिळावा, मी देवाचा देव माझा या उद्देशाने जेव्हा तू बाहेर पडशील, त्याग करशील, तेव्हापासून पुढे आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचाराला विकाराचा स्पर्श न होऊ देता, विकल्पाचा स्पर्श न होऊ देता जर मला जन्म दिला तर नक्कीच परमेश्वर म्हणतात मी तुला घेऊन जाईल. श्रीमद भगवद्गीतेसुद्धा अर्जुनाला परमेश्वराने हेच सांगितलेलं आहे की इथून मागे तू किती वाईट कर्म केलेले असेल, परंतु अनन्य भावे जर आता मला तू शरण आला तर नक्कीच त्या पाठीमागच्या कर्माचा त्याग करून मी तुला मोक्षाला घेऊन जाईल. परमेश्वराने आपल्याला ही जो धीर दिलेला, जी हिंमत दिलेली, जो आशावाद जागवलेला आहे, त्या सूत्राचं जर तत्त्व आपण समजून घेतलं, जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला त्यातून खूप मोठं बळ, प्रेरणा भेटेल. एवढं सोपं नाही आखोरी आबोटी परमेश्वराला हे जीवन देणं. परंतु जेव्हा समजलंय जितकं आपण त्यावरती कंट्रोल करू शकतो त्यावरती कंट्रोल करून आपण परमेश्वरालाही दिलं पाहिजे. नामधारक वासनिक ह्या वर्गामध्ये ह्या गोष्टीचा खूप प्रभाव असतो. आपण जीवन जगत असताना आपल्याला किती गरज आहे, कशाची गरज आहे, कपडे असेल, जेवण असेल, घर असेल, बाकीच्या सर्व गोष्टी असेल, त्या अभिलाषा आपल्या कमी करणं, त्याच्यावरती त्याग करणं, स्वस्थता निर्माण करणं, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवणं, हे आपण बघितलं पाहिजे. आणि विकल्प तर मनामध्ये येत असतात. संकट आले, अडीअडचणी आल्या तर आपण लगेच काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. मग कर्मकांड असेल, विधी असेल, आणखीन कशाचा तरी परमेश्वराव्यतिरिक्त जो आधार घेण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे विकल्प. विकल्पावरती आपण बऱ्याच गोष्टीचं चिंतन केलेलं आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात परमेश्वराला ये व पर्याय नाही. परमेश्वराला पर्यायच नाही आहे तर मग आपण कोणता पर्याय शोधणार आहे. परमेश्वराला परमेश्वरच पर्याय आहे. परमेश्वराला परमेश्वर भक्तीच पर्याय आहे. परमेश्वराकडे शरण जाणं हाच एक पर्याय आहे. आणि तो पर्याय आपल्या डोक्यात आपण फिट्ट केला पाहिजे. काही येऊ, काही अडीअडचणी येऊ, संकट येऊ, प्रॉब्लेम्स येऊ, परमेश्वर हीच एक समर्थ शक्ती आहे आणि तीच आपल्याला यातून काढू शकते. हा निष्ठा, ही भाव आपण निर्माण करून परमेश्वराला शरण गेलो तर नक्कीच हा विकल्प विरहित जन्म परमेश्वराला आपण देऊ शकतो. विकाराच्या संदर्भात एवढं सोपं नाही, परंतु आपण त्यागाच्या क्षणोक्षणी त्याग करायचा आहे. त्या त्यागाचा विचार करून आपण जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण परमेश्वराने आपल्याला घ्यायला लावलेलं आहे. त्रस्वनिधीचे त्रसला साता जीव विषया शरण जाईल असं परमेश्वर सांगतात. आणि मग ते मागून घ्यायला सांगितलेलं आहे. परमेश्वराची दयामाया कृपा करुणा ही सतत आपल्यावरती ओसंडत असते.
म्हणून आखोरी आबोटी जन्म, विकारांनी विकल्पाच्या व्यतिरिक्त जन्म देणं परमेश्वराला इतकं सोपं नाही, परंतु आपण प्रयत्न केला आणि तो प्रयत्न ह्या नामधारक वासनिकांनी आत्ताच ह्याच अवस्थेतून जर करायला सुरुवात केली तर नक्कीच पुढचा जन्म परमेश्वराला ते व्यवस्थितपणे देऊ शकतात. आजची तशी परिस्थिती नाही आहे, वातावरण आजूबाजूला तसं नाही आहे. त्याच्यामुळं विकार आणि विकल्प व्यतिरिक्त विरहित जन्म देणं त्या साधकाला सोपं वाटत नाही. तर सगळीकडची परमेश्वराने सांगितले जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञानाच्या व्यतिरिक्त वागताना जर साधक दिसत असेल, पाहताना आपल्याला ते समजत असेल, तर आपण त्याचा विचार न करणं, परमेश्वराने आपल्याला हे सांगितलेलं आहे ना, आपण हे केलं तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण आपल्यासाठी आपण विचार करून चिंतन करून आपण काय केलं तर मला भेटेल, नाही केलं तर मला नाही भेटणार, माझं नुकसान काय, माझा फायदा काय, याचा विचार करून आपण या गोष्टी बघायच्या असतात. ज्यांनी ते प्राप्त केलं त्याला तेच प्राप्त होणार. त्यांनी जसं धार्मिकता ज्यांनी सांभाळली, त्यांनी आचार्यता धर्म, त्यांनी जशा पद्धतीने धार्मिकता सांभाळली त्याला तेच प्राप्त होणार. आपल्याला काय प्राप्त करायचं, आपल्या जीवनाचं ध्येय काय, आपण त्या कशासाठी केलेला आहे, आपण धर्म समजून घेऊन धार्मिकता का करण्याचा प्रयत्न करतोय, या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्याला दिले का हे सोपं होऊन जाईल की आपण कसं वागावं, कसं राहावं, कशा पद्धतीनं जगावं. म्हणून इतकं सोपं नाही की ते प्राप्त करण्यासाठी, पण प्रयत्न हा महत्त्वाचा आहे. इथीचा परमाणू तो ब्रह्मादिकाशी दुर्लभ, म्हणजे ईश्वर स्पर्शित परमाणू परंतु ब्रह्मादिकालाही तो दुर्लभ आहे. इथीचा म्हणजे परमेश्वराच्या स्पर्श झालेला जो बी कण असेल, वस्त्र असेल, आपण आज विशेष पूजन करतो, स्थानपूजन करतो, प्रसाद पूजन करतो, ते फक्त परमेश्वराने स्पर्श झालेलं ती शक्ती तिथं सोडलेली आहे, दया माया कृपा करुणा, आणि म्हणून त्याचं आपण वंदन करत असतो. ते आपल्यासाठी अत्यंत किमतीवान आहे, ते प्रतिपरमेश्वर आहे. म्हणून आपण आपल्या पूर्वजांनी ते अत्यंत प्रयासाने कष्टाने पुढच्या पिढीला त्याचा लाभ व्हावा म्हणून ते सांभाळलेलं आहे. 1650 स्थान जरी असले तरी कितीतरी स्थानं आपल्या पूजनाला नाही आहे. त्याचं दुःख प्रत्येक धर्मियांना असतं. जे आहे ते जपण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करत असतो. एकदा स्वामी पैठणहून गोविंदप्रभू बाबांच्या दर्शनाला निघालेले असतात आणि रुद्रपूरला जाऊन पोचल्यानंतर सोबत बाईस असतात, चांगदेव भट असतात, हासूबाई असते. श्रीप्रभूंच्या बाबांच्या दर्शनाला स्वामींबरोबर सर्वच भक्त लोक असते आणि तिथं 20 दिवस परमेश्वर रुद्रपूरला मुक्कामी असतात. दररोज श्रीप्रभूंच्या नित्यपूजा पाहायची. परमेश्वराने अत्यंत श्रद्धेने त्यांची पूजा करायची, आवडीपूर्वक सेवाही करायची, असा तो दिनक्रम चालू असतो. आणि एकदा असंच अचानक श्रीप्रभूंनी परमेश्वराला सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी श्री गोविंदप्रभू बाबांना वस्त्र अर्पण केलं आणि ते वस्त्र अत्यंत प्रसन्नतेने श्रीप्रभू बाबांनी घेतलं आणि जे अगोदरचं जे वस्त्र होतं ते फेडून बाईसांच्या हातात दिलं आणि नवीन वस्त्र आपण घातलं. आता बाईसांनी सहज नैसर्गिकरित्या एक स्वभावात ते वस्त्र झटकलं आणि अचानक श्री आपले सर्वज्ञ बाईसांना विचारत, तुम्ही हे काय करताय? नाही म्हणे, वस्त्र झटकतं, त्याच्यामध्ये धूळ लागलेली असेल. आणि मग परमेश्वर म्हणतात, अहो ही धूळ कोणती आहे, ही कण कोणते आहे? श्री गोविंदप्रभू बाबांच्या प्रत्यक्ष परमेश्वरांनी त्याला स्पर्श झालेला आहे, त्याच्यामुळं त्याची किंमत तुम्ही जाणत नाही का? आणि आश्चर्य दाखवित परमेश्वर सुद्धा म्हणतात की प्रभूचे वस्त्र आणि धुलिकन, हे धुलिकन नाही आहे म्हटले, हे ब्रह्मदिकांना सुद्धा अत्यंत दुर्मिळ असे स्पर्शित परमाणू आहे, ते तुम्ही जपलं पाहिजे. स्वामी श्री चक्रधर ज्यावेळेस गोविंदप्रभू बाबांच्या दर्शनाला जायचे, आपले गुरूंचं कसं आपण मानपान ठेवावं, गुरूंच्या समोर कसं वागावं, कशी सेवा करावी,
हे दाखवण्यासाठी या जीवाला आपल्याला परमेश्वराने ह्या लीळा केलेल्या आहे. तिथं जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वामींचे अवसर होत नव्हते, स्वतः पूजा करून ते घेत नव्हते. आणि अशा प्रसंगानुरूप त्याचं महत्त्व परमेश्वर सांगत होते. बाईसांनी हे केल्यानंतर ते किती दुर्मिळ असं वस्तू आहे, ही आपण कशी जपली पाहिजे. आणि आज आपण आपल्या धर्मामध्ये या गोष्टी जपत आलेलो आहोत. याच्यावरती बरेच संभ्रमावस्था निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करतात, परंतु ते सूत्र जे आहे हे तर काही खोटे नाही. सूत्र आहे समोर, प्रसंग लीळा आहे. आणि म्हणून परमेश्वर सांगतात, येथीचे दगड ओटे गोटे तुम्हा नमस्कारणी किंगा. म्हणून आपण ते स्थानाचं पूजन करतोय, त्याचं वंदन करतोय, ते आपण जपतोय, आपण विशेष घरी आणतोय. आपल्या गुरूंनी आपल्याला प्रसन्नतेने ते दिलेले जे विशेष आहे त्याची निगा राखतोय. दररोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये आपण देवपूजा करतोय. परंतु त्याच्या नावाखालची जी अतिमहत्त्वाकांक्षा आपली आहे तो मात्र अविधी आहे. धर्मामध्ये या देवपूजेच्या नावाखाली कितीतरी विशेषांचं तोडफोड करून पेट्या तयार केल्या जातात, मूर्त्या तयार केल्या जातात. याची कोणत्या प्रकारची आवश्यकता नाही. जे वंदन करण्यासाठी परमेश्वराने नैसर्गिकरित्या आपल्याला जे निर्माण केलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रसन्नतेने आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेला जो विशेष आहे तो आपल्यासाठी वंदनीय, तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तो हट्टास आपण करण्याला काय अर्थ नाही. विकत घ्यायचा, कुठून आणला आहे, काय आणलेला आहे हे आपल्याला माहीत नाही. यातून विकल्प होऊन आपण धर्मावरून जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, याचा आपण विचार केला पाहिजे. तर परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर जिथं जिथं उठले बसले, परमेश्वराने तिथं दया माया कृपा करुणा ही शक्ती निक्षेपिलेली आहे. आणि तेच परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु काही हव्यास असेल, काही अभिलाषा असेल, याच्या नावाखाली, देवपूजेच्या नावाखाली बऱ्याच धर्मामध्ये गोष्टी चुकीच्या होतात, त्यांना आपल्याला आढळतात, दिसतात. त्याला मात्र आपण बळी पडलो नाही पाहिजे. आपल्यासाठी एक तो विशेष अत्यंत महत्त्वाचा आहे. तोडफोड केल्याने त्यातली जी प्रसन्नता आहे ती निघून जाते. परमेश्वरांचा फक्त संबंध राहतो. परंतु त्यामधली जी दया माया कृपा करुणा अशा अनंत शक्ती ज्या परमेश्वराने निक्षेपिल्या आहेत त्या जर नसेल तर त्या वंदन करण्याचा किती आपल्याला फायदा होईल याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण जपलं पाहिजे, परंतु अत्यंत प्रसन्नतेने आपल्या साधू संतांकडून, गुरुजनांकडून जे आलेलं जे आहे विशेष असेल, प्रसाद असेल, त्याचं आपण जतन केलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी जतन केलं पाहिजे. त्याचा हव्यास करून आज धर्मामध्ये ज्या गोष्टी चालल्या त्याला बळी न पडता आपण या गोष्टी आपण पुढं नेल्या पाहिजे. आणि त्याच्यासाठीच सूत्राच्या पाठी सूत्र जे परमेश्वराने अत्यंत सुंदर असं सांगितलेली जी केशववासांनी, पूज्य केशववासांची मांडणी केली ती अत्यंत सुंदर आहे. पुढचं सूत्र आहे, विधी करता अविधी संचरे. हेच जर करत असताना आपण विधी करतोय, आपल्याला असं वाटतं आम्ही धार्मिकता करतोय, त्यात काय चुकीचं आहे, माझी नियत साफ आहे, माझी विचारधारा साफ आहे, माझा उद्देश साफ आहे, माझं ध्येय साफ आहे. परंतु जर ते चुकीचं आहे तर त्याला चुकीचाच रिझल्ट भेटणार आहे. तुमची नियत साफ असेल, परंतु तुमचा उद्देश चांगला असेल, परंतु कृती चुकीची असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून विधी करताना जर अविधी घडला तर आपोआपच धर्मापासून जाण्याची शक्यता असते. आणि तो संचरतो, कधीतरी येतं तसं आणि होण्याची शक्यता पण असते. म्हणून आपण या गोष्टी बघितल्या पाहिजे की आपण नेमकं धर्मकता करत असताना काय करतो आणि काय नाही करत. अवधानाने या अविधी घडत असतो. आणि असे कितीतरी लीळा आहे, अशा कितीतरी प्रसंग आहे की जे आपण लीळाचरित्रामध्ये बघतो. श्रीप्रभूंच्या मादनेच्या प्रसंगी म्हणजे श्रीप्रभू बाबांचं दररोज स्नानाच्या वेळेस मर्दाना मादनं व्हायचं. पण परमेश्वराची जी खावणी आहे का, इच्छा आहे का, ते बघून आपण जर केलं तर होईल. नाहीतर श्रीप्रभू बाबांची एकदा इच्छा नव्हती. इच्छा नसताना मादाईसा वगैरे सर्व जे भक्त होते त्यांनी श्रीप्रभू बाबांच्या डोक्यावरती तेल टाकलं आणि ते मर्दाना मादने करायला लागले. श्रीप्रभू बाबांना राग आला, ते उठून निघून जातात. आणि मग ते लक्षात आल्यानंतर परत विनंती वगैरे करून चुकीची प्रायचित्त घेऊन मग परमेश्वरांना प्रसन्न करून त्या गोष्टी केल्या जातात. तर आपण करायला गेलो काय आणि होतंय काय, असं अनेक याच्या माध्यमातून आपल्याला, लीळेच्या माध्यमातून या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. सारक पंडित आणि देव कवडे खेळत असताना मादाईसा सारवत होती आणि अचानक एक सुपारी घरगळत
महादाईसाकडे जाते. महादाईसांनी तू उचलून देवाकडे आणून द्यायला पाहिजे, परंतु तिच्या लक्षात न येता ती सुपारी परमेश्वराकडे ती फेकते. पण श्री सर्वज्ञ त्यांच्याकडं अशा कटाक्षाने बघतात का त्यांना ती चुकी लक्षात येते आणि मग तिथंच त्यांनी दुःख व्यक्त करून प्रायचित्त घेतात. मग परमेश्वर सांगतात की तुम्हाला दुःख झालं, तुमची चुकी कळाली, हेच त्याच्यामध्ये सर्वात मोठं आहे. आणि म्हणून विधी करताना आपल्याकडून कळत न कळत अविधी घडत असतो. आपण नामधारक वासनिकांकडून या गोष्टी होण्याच्या खूप शक्यता असतात. म्हणून समजून उमजून घेतलं पाहिजे. नाही माहीत आपले गुरुजन आहे, साधुसंत आहेत, त्यांना विचारून केलं पाहिजे. शास्त्रात खरंच आहे का हे आपण बघितलं पाहिजे. न पाहता जर आपण करत राहिलो तर आपल्याला असं वाटतं की आपण जे करतो तेच योग्य आहे, तेच बरोबर आहे, तोच धार्मिकता आहे, तीच धर्म आहे. परंतु कितीतरी वेळा असं होतं की ती धार्मिकता नसते, धर्माच्या नावाखालची कर्मकांड असतं, विधी असतो, त्याच्यातच आपण आरी गेलेलो असतो. समोर सारखं तेच आल्यामुळं आपल्याला तोच धर्म वाटतो. म्हणून या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की नेमकं आपण जे करतोय ते चुकीचं आहे की काय. तसं डोमेग्रामला एकदा असंच बाईसांनी तांदूळक्याची भाजी परमेश्वराला केली आणि परमेश्वराने ती अत्यंत प्रसन्नतेने स्वीकारली. नाथोबांना वाटतं की तांदूळक्याची भाजी देवाला आवडते. दुसऱ्या दिवशी न विचारताच जाऊन तांदूळक्याची भाजी घेऊन येतात, बाईसांना देतात. बाईसांना वाटतं की नाथोबाला देवांनीच सांगितलं असेल म्हणून त्यांनी आणली असेल. त्यांनी ती बनवली, देवाच्या उपारात आणली आणि देव स्पष्ट विचारली, भाजी कोणी आणली, कोणी तुम्हाला सांगितलं, कशाला सांगितलं, कशी काय आणली. मग नाथोबा म्हणतात, बाईसा म्हणते नाथोबांनी दिली. नाथोबांना विचारलं, नाथोबा म्हणे तुम्हाला आवडते म्हणून मी आणली. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात येथीचा व्यापार तो पुसोपुसोकीचे. देवाला काय आवडतं काय नाही आवडतं त्यांच्या प्रवृत्तीचं, परमेश्वराला ही आवड नावड आहे काय. पण परमेश्वराने या जीवासाठी अवतार घेतलेला आहे. म्हणून जीवाचे जीवधर्म गुणधर्म स्वीकारून ह्या जीवाला योग्यता प्राप्त होईल, क्रिया घडावी आणि परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम भेटावं. आणि म्हणून परमेश्वराने त्याचा स्वीकार केलेला. पण परमेश्वराच्या कडेने आपण स्मरण करतो, चिंतन करतो, स्थान करतो, क्रिया करतो, त्याचा किती स्वीकार करतो, याचा स्वीकार पडतो याचा आपण विचारच करत नाही. कारण आपण आपल्या कडेने करतोय ती क्रिया. परमेश्वराची क्रिया कडेने कोणती क्रिया होते ती परमेश्वराच्या स्वीकारात पडत असते. आणि म्हणून गेली 25 वर्षे 50 वर्षे उपदेशी असलेले लोक त्यांच्यामध्ये बदल का होत नाही, तर ह्या क्रियेचा स्वीकारच नाही. मला वाटतं पंगत द्यायची मी दिली, मला वाटतं हे करावं केलं, मला वाटतं ते करावं ते केलं, मला वाटण्याला काय अर्थ नाही. इथं परमेश्वराला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराची कड काय, परमेश्वराची प्रवृत्ती काय, परमेश्वराची कोणती आज्ञा आहे, त्या आज्ञेने जर आपण केलं तरच या गोष्टी होऊ शकतात. म्हणून दुसरा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. का महादाईसा स्वामींना एकदा विचारतात की बाबा मी आपल्याला प्रसाद जो भेटतो तुमचा आम्हाला, त्या प्रसादापैकी निम्मा प्रसाद आचार्यांना देते आणि निम्म्या प्रसादामध्ये मी सर्वांना वाटते. एक विशिष्ट बुद्धी आचार्यांवरती एक आपलेपण म्हणून महादाईसांनी, एक नाथ म्हणून महादाईसांनी ते करत असेल, परंतु देवाला विचारलं आणि म्हणून देवांनी त्यांना ते स्पष्ट नाकारलं, हे चुकीचं आहे, विधीने अविधी घडतो म्हटले. तेव्हा महादाईसाला समजावी देव म्हणतात, बाई त्यामुळे पाप वगैरे काही घडत नाही, परंतु विधी करता अविधीचा संचार होतो आणि तो अविधी वाढत वाढत जातो. शेवटी पुरुष धर्मापासूनही जाऊ शकतो, ढळू शकतो. आपल्याला वाटतंय मी चांगलं करतोय, माझा उद्देश चांगला आहे, ध्येय चांगलं आहे. त्यासाठी परमेश्वराने अनेक दृष्टांतातून सांगितले की एक वासरू असतं, त्याला तहान लागते, पाणी नसतं, पण एक विहीर असते, त्या विहिरीत पाणी असतं. आता त्या विहिरीतलं पाणी ते वासरू पिणार कसं, ते त्या विहिरीभोवती घुटमळत असतं. एक ब्राह्मण वाटसरू रस्त्याने जात असताना त्याच्या लक्षात येतं की या वासराला तहान लागलेली आहे आणि ते विहिरीभोवती घुटमळतं आहे, याला पाणी पाजलं पाहिजे असं त्याच्या मनात येतं. पण त्यांनी मागचा पुढचा न विचार करता त्या वासराला उचललं आणि विहिरीत टाकून दिलं. आता ते पाणी पिईल का मरून जाईल, ते जिवंत राहील का. त्या ब्राह्मणाने जर असा विचार केला तर माझा उद्देश चांगला होता, त्याला पाणी पाजायचं होतं, माझी नियत चांगली होती, माझं ध्येय चांगलं होतं, म्हणून त्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याला पाणी पाजण्यासाठी मी पाण्याजवळ त्याला टाकून दिलं, परंतु ते मेलं, हिंसेला कारण ठरलं. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करतो, आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, मित्रमंडळीमध्ये असेल, आजूबाजूच्या लोकांमध्ये असेल. नाही माझा उद्देश चांगला होता, माझा नियत चांगली होती, माझं ध्येय चांगलं होतं, पण आपण काय करतोय, कसं करतोय,
याचं भान किंवा याचा सेन्स किंवा याचं अज्ञान असल्यामुळं, याचं ज्ञान नसल्यामुळं काय चुकी होते हे आपल्याला कळत नाही. म्हणजे विधीने अविधी घडत असतो. म्हणजे विधी कोणता आहे परमेश्वराने सांगितलेला तो समजून घेणं आणि तो तशा पद्धतीनं करणं, तेव्हा परमेश्वराच्या ते स्वीकारात पडेल आणि आपल्याला त्याचा उपयोग होईल. अन्यथा विधीच्या नावाखाली तर आपण काय करतोय ते खरंच विधी आहे का याचं बी चिंतन केलं पाहिजे. परमेश्वराने पूजनीय माईम भटांच्या पहिल्या भेटीतच सांगितलं का कर्माने देव भेटत नाही. नित्यकर्म नित्यकर्माला गेले, नैमित्तिक कर्म नैमित्तिक फळाला गेले. नैमित्तिक कर्म म्हणजे काय? तेच कर्मकांडच आहे. आणि आजही जर आपण त्याचाच आधार घेऊन जर परमेश्वर प्राप्तीला प्रयत्न करत असेल तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आपली धार्मिकता योग्य पद्धतीची नाही. परमेश्वराने आत्मशुद्धीकरणाचा जो आचरण, आत्मशुद्धीकरणाचं जे ज्ञान दिलेलं आहे, त्यातून त्या शुद्धतेतून आपण त्या गोष्टी आचरणाच्या माध्यमातून जर केल्या तर तोच परमेश्वराला अपेक्षित आहे विधी. कितीतरी सूत्रातून आपण आता हे बघत आलो की काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे, काय करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे. महात्म्याने गोड बोलावं, महात्म्याने सत्यार्जवावं, सत्याने वागावं. ही उदाहरणं मी प्रत्येक वेळेस अनेकांना देत असतो आणि हेच उदाहरणं मी परत परत देत असतो. कारण अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे, परंतु ही गोष्ट अत्यंत छोटी आणि सोपी आहे. तीसुद्धा आपल्याच्यानी होत नसेल तर पुढच्या गोष्टी आपल्याच्यानी काय होणार आहे? परमेश्वराने ही धार्मिकता करायला लावलेली आहे, हे तत्वसिद्धांत पाळायला लावलेले, हा आचार करायला लावला, हा त्याग करायला लावलेला आहे. आणि ते केलं तर परमेश्वरापर्यंत ते पोचणार आणि परमेश्वराला ते लेखी लागणार आहे. तेव्हा आपल्या मनामध्ये अंतर्बाह्य बदल आपण जर करून घेतला तर परमेश्वरापर्यंत पोचणार. म्हणून विधीने अविधी घडतो. तर विधीच्या नावाखाली आपण धार्मिकता करत असतो. कितीतरी धार्मिकतेच्या नावाखाली अशा आज कितीतरी गोष्टी आहे का ज्या तत्वसिद्धांतात कुठंच बसत नाही. तरी आपण परंपरेनुसार करत आलो. 20 वर्षापासून करतोय, कोणी 5 वर्षापासून करतोय, कोणी 10 वर्षापासून करतंय. तो भ्रम आहे आपला. तो भ्रम तोडण्यासाठी ज्ञानाची अत्यंत गरज आहे. म्हणून आपण त्याचं चिंतन करतोय की नेमका परमेश्वरांनी सांगितलेला विधी अविधी काय आहे आणि तो अविधी जर संचारला तर आपण धर्मापासून कसं जात. तिसरे, ये धारेवरी चाले ऐसा कवन असे. 3 धार सांगितल्या: ज्ञान, भक्ती, वैराग्य. या 3 धारेवरती चालणारा असा कोण आहे? परमेश्वर म्हणतात. आव्हान करतात जीवाला. इतकं सोपं नाही आहे. कारण एखाद्याकडे ज्ञान असतं तर भक्ती नसते, कोणाकडे भक्ती आहे तर वैराग्य नाही आहे. ज्ञानविन वैराग्य काय करावे बाप, या परमेश्वर स्पष्ट सांगतात. वैराग्य आहे, त्यागाची परिसीमा गाठलेली आहे, परंतु विधी अविधीचं ज्ञानच नाही आहे. काय करावं, कुठं बसावं, काय कसं करावं, काय करावं, अभिलाषा काहीच नाही आहे. त्याग पूर्ण केला आहे, मला देव पाहिजे, हट्ट पण आहे, भावना पण आहे. पण ज्ञानाची जर जाण नसेल तर त्या वैराग्याला, त्या त्यागाला काय उपयोग, असं परमेश्वर स्पष्ट सांगतात. आणि आपल्याकडं कर्मराटीमध्ये या गोष्टी स्पष्ट दिसतात. मग तिसरी धारेवरी म्हणजे तिन्ही गोष्टीवरती बॅलन्स सांभाळून चालणं एवढं सोपं नाही. एक तर ज्ञान पण पाहिजे, उलट ज्ञान असल्यानंतर भक्तीत माणूस गेला पाहिजे. कारण जे जसं आहे तसं जाणलं आहे. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, आचार प्रणाली, त्याग प्रणाली, विचार प्रणाली, स्मरण प्रणाली सर्वच परमेश्वराने सांगितलं आणि ते आपण अभ्यासलं आहे. भक्तीत जायला पाहिजे. भक्तीत गेल्यानंतर माणूस आपोआपच त्यागावरती गेला पाहिजे. वैराग्य प्राप्त झालं पाहिजे. अभिलाषाच नाही, अभिलाषा निवर्तलेली पाहिजे. मला देव पाहिजे फक्त, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. तसं दिसत नाही. ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते भक्तीत जाताना दिसत नाही. एखाद्या भक्ती आहे तर त्यांना ज्ञान नाही आहे. जे वैराग्य आहे त्यांच्याकडे दोन्ही बी नाही आहे. अशा तिन्ही गोष्टी मिळणं आणि एकत्र करून परमेश्वराला धर्माच्या नावाखाली परमेश्वरात भक्ती करणं एवढं सोपं नाही. धार्मिकता करणं एवढं सोपं नाही. म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, तिसरे धारेवरी चालेल असा कोण आहे म्हटले. त्याच्यासाठी परमेश्वर दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही. आपणही कर्मराटीमध्ये प्रश्न किंवा या गोष्टी म्हणत राहतो की हे आहे तर ते नाही, ते आहे तर ते नाही. तसं एकाकडं ज्ञान खूप असेल पण त्याच्यामध्ये भक्ती यायला पाहिजे, पण ती नसेल तर ते ज्ञानही बी कुठंतरी कमी आहे. कारण ज्ञान झालं तर भक्ती यायलाच पाहिजे, भक्ती आली तर वैराग्य प्राप्त व्हायलाच पाहिजे. याकावर एक गोष्टी अवलंबून आहे. परंतु आपला जो अनादि अविद्यायुक्त असलेला जीवमतीत रे दोष, हे सारे कुठंतरी पूर्वकर्माची जोड, दोष आपण जे जोडलेले राहतात ते उफाळून येत राहतात, ते अडीअडचणी येत राहतात. आणि म्हणून ज्ञान असूनही आपण ज्ञानासारखं वागत नाही, ज्ञान असूनही आपण ज्ञानासारखं राहत नाही, बोलत नाही, कृती करत नाही.
ज्ञान असल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर त्याच्यासारखं कृती करणं म्हणजेच भक्ती आहे. आणि भक्तीत गेल्यानंतर आत्यंतिक आवड म्हणजेच परमेश्वराचं प्रेम. भक्ती बोलीजे, प्रेम बोलीजे. आणि ते एकदा परमेश्वरावरती प्रेम निर्माण झालं तर त्याला देवाव्यतिरिक्त काहीच नको आहे. तेच वैराग्य आहे. खूप काही अवघड विषय नाही आहे, परंतु आपण त्या पद्धतीनं समजून घेत नाही. ज्ञान, भक्ती, वैराग्य या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी नांदल्या पाहिजे आणि एकाच गोष्टी एकाच ठिकाणी असू शकतात, राहतात. आणि परमेश्वराची अपेक्षा तीच आहे का तिथं ज्या एका ठिकाणीच या गोष्टी राहतील ज्या जीवामध्ये, तो मात्र माझ्याकडनी संशयपणे येईल. पण परमेश्वर स्वतः सांगता ऐसा कोण आहे, तिसरे धारेवरी चालेल असं कोण आहे, तिन्ही बी धारी घेऊन चालेल. म्हणजे आपल्यामध्ये ती कमतरता आहे, आपल्याच्यानं ती होत नाही. म्हणून आपण या गोष्टी बाह्य अंगाने आपल्याला दिसत नाही, समजत नाही. परंतु कोणीच नाही असंही नाही आहे, आपल्याला लक्षात येत नाही. जे ज्ञानी आहे ते बरोबर आपापल्या पद्धतीनं कुशळतेने आपली आपली धार्मिकता आचरणाच्या अनुषंगाने, त्यागाच्या अनुषंगाने पाळताना, जरी दिसले नसेल तर ते पाळतात. बाह्य अंगाने जर दिसत नसेल तर आंतरिक मनामध्ये वैराग्य प्राप्त झालेलं असते. काही नको मला देव पाहिजे, समाजात राहायचं तर समाजाच्या संकेत पाळावं लागतात, म्हणून काही गोष्टी दिसतही असतील असा विचार करून आपण त्यावरती दुर्लक्ष करणं. आणि आपण काय करू शकतो, स्वतः वैराग्य ते दुर्लभ, आपण काय करू शकतो ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. नामधारक वासनिकांनी या गोष्टीचा सतत विचार केला पाहिजे की मला धार्मिकता करत असताना किती ज्ञान आहे, भक्ती करत असताना किती समज आहे, किती जाणीव आहे, मला काय पाहिजे, काय सोडायचं आहे, काय धरायचं आहे, काय ठेवायचं आहे, काय वाढवायचं आहे, काय कमी करायचं, हेच वैराग्य. आज आपण ही सवय लावली क्षणोक्षणी तर त्या गोष्टी होणार आहे. त्या सवयीतूनच आपण पुढं परमेश्वरापर्यंत, भक्तीपर्यंत जाणार आहे. कितीतरी अशा गोष्टी का ज्या आपण पाळू शकतो, या आजपर्यंत आपण आचाराच्या अनुषंगाने सूत्र बघताना बघत आलेलं आहे. कितीतरी वचनं असे आहे की आजही आपण नामधारक वासनिक अवस्थेत आपण पाळू शकतोय. कितीतरी वचने आचाराच्या सूत्रामध्ये 238 वचने काहीतरी आपण पाळू शकतो असं आपण बघितलं. आता आचार मालिकेमध्ये बी मोजके सूत्र सोडले तर आपण त्या करू शकतो हे आपण बघतोय, चिंतन करतोय. तर आपण त्यातले किती करतोय, त्या ज्ञान भक्ती वैराग्यामध्ये आपण किती बसतोय. त्याग म्हणजे काय, सर्व सोडून कपडे घातणे, हा यालाच त्याग म्हणतात का? हा शेवटचा त्याग आहे. परंतु थोड्या त्याग आपण करू शकतो. वाईट विचाराचा, नकारात्मक विचाराचा, वाईट कृतीचा, ज्या गरजेच्या वस्तू नाही त्या वस्तूंचा, जी गोष्ट आपल्याला धर्मासाठी, आपल्या पुढच्या भविष्यासाठी घातक आहे त्या गोष्टीचा त्याग करू शकतो. काय वैराग्य? ज्ञान जसं आहे तसं चारी पदार्थाचं कार्यकारण स्वरूप लक्षण, आचार प्रणाली, त्याग प्रणाली. भक्ती आहे एकनिष्ठपणे परमेश्वराला शरण जाणं, अनन्यभावी शरण जाणं, परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवणं आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जे जे गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त त्याचा अभिलाषा न ठेवणे. सोपं आणि सरळ आहे. परंतु तरी परमेश्वराला शंका आहे की ह्या जीवाकडून होणं की नाही, शक्य नाही. असा कोण आहे म्हटले तिसऱ्या धारेवरी, असा कोण असे? हे परमेश्वराला वाटतंय म्हटल्यानंतर परमेश्वराला दिसत नाही, समजत नाही. आणि तो उच्चांक गाठणं एवढं सोपं नाही आहे. तेवढ्यापुरतं स्मशान वैराग्य येईल बी आपल्याला, तेवढ्यापुरतं आपण करूही, परंतु त्याचं सातत्य ठेवून त्या विशिष्ट अवस्थेला नेणं एवढं सोपं नाही. आणि मग परमेश्वर म्हणता ओथंबा डावो देखील. ओथंबा म्हणजे तटस्थ असलेली जी व्यक्ती असते, जसं आपण रेफरी म्हणतो, न्यायाधीश म्हणतो, तो न्यायाधीश स्वतःच्या मनाने कधी असं निकाल देत नाही. रेफरी असतो ते जे त्याला समोर दिसेल, समजेल तो ते मांडत असतो आणि सांगत असतो. म्हणून ओथंबा डावो देखील. परमेश्वर म्हणजे ओथंबा आहे. तटस्थपणे परमेश्वर हे अनुसरलेले जीव असतील, नामधारक असेल, वासनिक असेल, यांची कृती आपण बघत असतात. परमेश्वर सर्व साक्षी, परमेश्वराला सर्व दिसतं, सर्व समजतं, सर्व कळतं आणि परमेश्वर सर्व बघत असतात. आणि हे बघून आपण धर्माच्या अनुषंगाने कोणत्या चौकटीत बसतो ते पाहून परमेश्वर प्रसन्न होतात, संतुष्ट होतात. नुसतं आपण गाड्यांवरती सर्वज्ञ श्रीचक्र प्रसन्न असं लिहिल्याने परमेश्वर प्रसन्न होत नसतं. गाड्यांवरती आपण लिहितो हेच प्रसन्न, ते प्रसन्न, श्रीकृष्ण महाराज प्रसन्न, आणि अन्य मराठीमध्ये तर या गोष्टीच्या खूपच गर्दी आहे. म्हणजे परमेश्वर प्रसन्न आहे, परंतु तो खरंच आपल्यावरती प्रसन्न आहे का, याच्यासाठी आपल्याला परमेश्वराने सांगितले तत्वसिद्धांत पाळावं लागतील. पैठण येथे परमेश्वर ढोरेश्वराच्या
ठिकाणी परमेश्वराचं अवस्थान असतं. आणि सारंग पंडित दर्शनाला येतात. स्वामी सारंग पंडिताबरोबर कवड्याचा खेळ खेळू लागतात. खेळ खेळताना भटवास येतात आणि स्वामी त्यांना म्हणतात, वानऱ्या, आम्ही जे खेळतोय तुम्ही तटस्थतेने बघत राहा आणि कोणाची बाजू न करता न्यायबुद्धीने जे आहे ते सांगत चला. आचार्यांना आश्चर्य वाटतं की हा काय प्रकार आहे. देव आणि सारंग पंडित कवडे खेळतात आणि मला बघायला लावतात. आचार्य म्हणतात, तुम्ही ते बघू शकत नाही का? परमेश्वर म्हणतात, नाही, जो खेळतोय तो बघू शकत नाही आणि जो खेळतोय तो बघतोय, पण त्याला असं वाटतंय की माझंच खरं आहे, माझंच योग्य आहे आणि त्याच्यामुळं तो स्वतःची चुकी कधीच मान्य करत नाही. म्हणून अन्यराटीमध्ये सुद्धा निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं जातं. कोणीतरी आपल्याला जर आपली चूक दाखवत असेल ना, तर तो खरा हितक्ष आहे आपला, तो खरा मित्र असेल, कोणी आप्त असेल, हे आपण समजलं पाहिजे. परंतु ते कोणीतरी अशी चूक दाखवणार म्हटलं का आपल्याला त्याचा जास्त राग येतो, त्याचे आपण संबंध तोडून टाकतो आपण. पण त्याची नियत आणि त्याचा उद्देश त्या शुद्ध असला पाहिजे, प्रेमाने त्याने आपल्याला सांगितलं पाहिजे. म्हणून दोष पाहणं, दोष बघणं यातला फरक आपण अनेक सत्संगामध्ये बघितलेला आहे. म्हणून ओथंबा डाव देखील आजही बी आपण धार्मिकता करतोय किंवा काही कर्म करतोय, कृती करतोय, आपल्याला वाटतं कोणी पाहिलं आहे, पण परमेश्वर तर सर्व बघतात. आपण एकटं कधीच नसतो, कधीच नाही, झोपताना नसतो, कुठंच नसतो. परमेश्वर सतत आपल्याबरोबर असतात आणि तो परमेश्वर आपल्याबरोबर आहे अशी भावना जर आपण निर्माण केली, ओथंबा डाव देखील हे जर सूत्र आपण आपल्या डोक्यात पक्क व्यवस्थित जर समजून घेतलं आणि लक्षात घेतलं, तर आपल्याकडून चुकीची गोष्ट कधी होऊ शकत नाही. विधी करताना अविधी होऊ शकत नाही, चुकीचा विचार येऊ शकत नाही, चुकीची कृती आपल्याकडून होऊ शकत नाही. का तर ओथंबा डाव देखील परमेश्वर बघतात आहे, माळेकराच्या दृष्टांताच्या अनुषंगाने. आणि या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वर ओथंबा आहे. आपण आपली कृती जीवन जगत असताना परमेश्वर आपल्याबरोबर आहे हे आपण सतत मनात ठरवून टाकलं पाहिजे, मनात पक्क केलं पाहिजे. यावरती नक्की आपल्या प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.